नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश आणि माहिती आहे मी कुठे आहे. मी सध्या आहे द्वारकेमध्ये आणि आता वाजले असतील अराऊंड 6:30 आणि सनसेट बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय. आणि आत्ता ही ट्रिप संपली आहे. हा एंड आहे व्हिडिओचा, म्हणजे जो आपण हिंदी चॅनलवर व्हिडिओ बनवतो आहे ब्लॉग, त्या ब्लॉगचा एंड मी इथे करतो. तर मला असं वाटलं की आपल्या मराठी चॅनलवर पण एक व्हिडिओ बनवावा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी जिकडे पण जातो ॲज अ सोलो ट्रॅव्हलर, मला खूप सारे नवीन लोक भेटतात. त्याच्यातले काही महाराष्ट्रातले पण असतात, आउट ऑफ महाराष्ट्रातले पण असतात. आजपर्यंत मला खूप लोक भेटले, आज म्हणण्यापेक्षा काल भेटली, ज्या डॉमेट्रीमध्ये मी राहिलो तिकडे. आणि त्यांच्याबरोबर मी आज फिरलो. आम्ही लिटरली 2 बाईक बुक केल्या होत्या, जेणेकरून ग्रुपमध्ये बुक करतात पैसे थोडे वाचतात. आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे पैसे आपण सोलो ट्रॅव्हलर मोस्टली पैसे वाचवायचा प्रयत्न करतो, कमी पैशामध्ये ट्रिप प्लॅन करतो. सो मला एक महाराष्ट्रातलाच एक मित्र भेटला, म्हणू शकतो मित्र, कारण डॉमेट्रीमध्ये आम्ही होतो आणि खूप फिरलो एकत्र. खूप सारे होते. अजून एक मित्र होता, तो गेला ॲक्च्युअली, त्याची ट्रेन होती, तो यूपीतला होता. अजून एक आहे तो मेबी बँगलोरचा, हा बँगलोरचाच आहे. जो यूपीतला आहे तो तर नाही भेटू शकत. मी आता 2 जण आहेत ज्यांच्यावर मी फिरलो. रँडमली आपण त्यांच्यावर थोडा संवाद साधूयात. आणि मला ॲक्च्युली ही जी थीम आहे, मी जिकडे पण जातो मला लोक भेटतात, त्यासाठी मला एक नवीन नाव सुचलं आहे. कसं वाटतं ते तुम्ही मला नक्की सांगा, जेणेकरून पुढच्या वेळेपासून आपण त्या थीमला धरून कॉन्टेंट बनवूया. नाव माहिती आहे काय? प्रवासात भेटलेली माणसं. म्हणजे बघा ना, आपल्या आयुष्याचा प्रवास असू दे किंवा अजून कोणताही प्रवास असू द्या, खूप सारे लोक भेटत जातात तुम्हाला, खूप साऱ्या मेमरीज बनतात तुमच्या त्या लोकांबरोबर. सो मला असं वाटतं की एक प्रवासात भेटलेली माणसं म्हणून एक सेगमेंट चालू करावा, जेणेकरून त्याच्यामध्ये जे पण लोक भेटतील त्यांच्याबरोबर मी व्हिडिओ बनवेल, एक्सपिरियन्सेस किंवा त्यांना काय बोलायचं असेल असं काहीतरी बनवूया. सो हे तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. माझं नाव आहे जयेश सावंत. बस मला विचार होता प्रिपरेशन कसं करायचं, म्हणजे असं एकदम निबंध कसं बोलतात कसं बोलत होता. नाही रॅन्डमली आपण प्रश्न विचारूया. आप थोडा आगे आइए ना. हां, सो मला एक गोष्ट कळली की तू सोलो ट्रॅव्हल सुरू केलं आणि तू कुठे कुठे सोलो ट्रॅव्हल केलं आतापर्यंत? मी आता सध्या पहिला माझं काशी विश्वनाथ. एकटंच गेलता का? हो, एकटाच. त्यानंतर केदारनाथ. अच्छा. आणि त्यानंतर त्र्यंबक. असे तिन्ही ज्योतिर्लिंगामध्ये कंप्लीट झाले. अच्छा, तर मला एक सांग, म्हणजे तुला असं का वाटलं की भाई सोलो ट्रॅव्हल करायचं आहे? कारण खूप लोक घाबरतात आणि तुला असं भीती वगैरे नाही वाटली का काही सोलो ट्रॅव्हल करायला? वाटते भीती, हां. पण त्यामध्ये शंकराला भेटण्यासाठी आपण खूप कष्ट करण्यासाठीच पहिला म्हणजे दर्शनासाठीच पहिला झालेलो असतो. अरे आता काय बरं, ठीक आहे. हा, थोडा कॅमेरा समोर. हा, बरं ठीक आहे. पण म्हणजे मला एक सांग, म्हणजे असं जी पहिली ट्रिप होती तेव्हा काय वाटत होतं ना, आता तू एवढे फिरतोय तर काय फरक काय आहे? फरक काय वाटतो आता सध्या? म्हणजे मी असं विचारतोय की तुला भीती काय वाटली? सपोज जेव्हा ठरवलं की मला एकटं फिरायचं, मला सोलो ट्रॅव्हल करायचं, तर तुला काय भीती वाटली? आणि की आता केल्यानंतर तुला असं वाटतं की यार उगाचच असं काहीतरी विचार करत असं काही नाही आहे. एक जिद्द असते भेटण्यासाठी शंकराला, ती जिद्द मी कंप्लीट करतो. काय वाटतं? याचे किती ज्योतिर्लिंग झाले आता तुझे? माझे सध्या आता 9 ज्योतिर्लिंग होतील, हे 2 कम. अच्छा, म्हणजे झालेच म्हणू शकतो, आता झालेच मित्रांनो. आणि ठीक आहे जयेश, छान वाटलं तुझ्याशी भेटून. आणि पाहिजे तुम्हाला सांगतो, मी भेटलो तुला डॉमेट्रीमध्ये, म्हणजे मला वाटतं माझं चेकिंग करण्याच्या आधी तुझं चेकिंग झालं होतं. सो काय वाटलं तुला? म्हणजे कसं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं तुला? एकतर मराठी माणूस जेव्हा जवळ येतो तो खूपच एकदम जवळ येतो, पूर्ण हार्ट अँड टचच असतो. काय वाटतं? मराठी भाषा खूप मुलाची आहे. तर मला एक सांग, माझ्याबद्दलचं फर्स्ट इम्प्रेशन एक तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे तुला दोन्हीपैकी काही सांगू शकतो. निगेटिव्ह वाटलं तरी सांग, किंवा असं पण माझ्यासाठी तुम्ही या गोष्टी इम्प्रूव्ह करायला पाहिजे अपकमिंग सोलो ट्रॅव्हलिंग. काय नाही, तू जसं फिरतो तसं फिरत राहत, कारण तुलाच बघून आम्ही शिकतो भरपूर. अरे भाई तूच आमची एनर्जी आहे. अरे भाई, बघूनच आम्ही फिरतो बदला. आणि मित्रांनो, आम्ही जे ब्रिजवरचे व्हिडिओज आहेत ना, बरेचसे आधी काढले, तर पण लोक विचारतात एकटा फिरतो व्हिडिओज वगैरे कोण काढतो. तो लोक भेटत जातात आणि जस्ट त्यांच्याबरोबर बॉन्डिंग होतं. काही लोकांबरोबर कंटिन्यू कनेक्टेड राहतात, काही लोक त्या पर्टिक्युलर टाईमपुरतच राहतात. तो छान वाटलं मित्रा. आणि आता आपण एका दुसऱ्या मित्राला भेटू. एक तर गेला आहे ॲक्च्युली, त्याची टेट होती. अजून एक आहे त्याची, आपण त्याला मराठी कळत नाही, हिंदीमध्ये एक 2 मिनिटं थोडा. सो त्याला त्याच्याबरोबर थोडंसं हिंदीमध्ये बोलतो. तो हाय ब्रो, व्हाट इज योर नेम? तिलक नाम है और कहाँ से? ये बैंगलोर से गाइस. आप बताओ कैसा लगा इन 2 दिनों में घूम के? बहुत अच्छा लगा. मज़ा आया?
और आप भी सोलो, ये भी सोलो ही घूमते हैं गाइस। कहाँ घूमे अभी तक? थोड़ा पास में हो ना, आवाज़ थोड़ा कम। अहमदाबाद IPL देखने के लिए आया था। अच्छा अभी ज्योतिर्लिंग दर्शन करने के लिए आया है। अच्छा, चलो ठीक आहे. और उसने मुझे त्यांनी आहे ना मला आय लव्ह यू कसं म्हणायचं कन्नडमध्ये शिकवलं होतं भाई. हाऊ टू से आय लव्ह यू इन कन्नड. ನಾನು ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿಸ್ತೀನಿ. अच्छा, नानू निन्ना प्रीतिस्तिनी. प्रीतिस्तिनी. जर मित्रांनो तुमची कोणी कन्नड गर्लफ्रेंड असेल तर कन्नड मुलगी आवडली तर तुम्ही हे उपयोग करू शकता. त्यांनी शिकवलंय नानी निन्ना ನಾನು ನಿನ್ನ ಪ್ರೀತಿಸ್ತೀನಿ. नानू निन्ना प्रीतिस्तुनी. हा. थँक्यू भाई, थँक्यू. चलो चल मित्रांनो, इथंच हा व्हिडिओ संपतोय. भेटूया आपण एका नवीन ट्रिपमध्ये आणि नवीन लोकांबरोबर. आणि ही थीम कशी वाटली ते मला सांगा, प्रवासात भेटलेली माणसं. धन्यवाद.